असं लाखाचं बारा करते ते काय दिवस उगायला आता मावळायला उगं कालवा लावलाय 2 तास झाले येळवणी आमटी करते मी असतो तर एवढ्यात झाली आवाज एवढं मोठं कारण करायला आली जरा दंडवट घे आणि देवाला माग मला जरा चांगली सद्बुद्धी येऊ दे नवऱ्याला मी जरा चांगलं बोलू दे म्हणून सारखं हात करून बोट करून नाचून नाचून सांगते हा तेल आहे पाणी नाही जरा दमान होता पाणी नाही पाणी तेल आहे इकडं कडे भरून ठेवलंय इकडं कडे भरून ठेवलंय काय नेमकं चाललंय काय करायला लागली तुम्ही का लागला यात लावायला भाजी तळायचं परत पापड्या तळायचं मोहरी हे काढ एक काम करायचं पण 17 माणसं हाताखाली लागते ते हा जिरं कुठं इथं जिरं कुठं इथं डोळ्यात काय झालंय तुम्हाला दिसत नाही व मोहरी तेवढी टाकण्यात घेते जिरं कोण घ्यायचं या नाही तो कार्यक्रम चांगला केला तरच बरा आहे एवढा खर्च करायला लावलाय ना उधार जाऊन बाजार घेऊन येताय आणि असली नाटकं करताय काय वरनं दंडवट घेते तुमच्या पुढं दंडवट अरे आज तू पाया पडणार आहे 1000 वेळा तू काय सांगायला लागली भगवंत हा 1000 वेळा पाया पडायला तुझीच माणसं तुला सांगणार आहे ती इथं येळवणीची आमटी करायची चालू आहे किलोभर तेल जाई येळवणीची आमटीला आमटी काय थोडी आहे काय का किती बघा तुम्ही किती तर खाता भाकर तुकडा तू खा असं करू नको टाकते का कडीपत्ता कडे पलीकडे जाल कुठली खोबरं टाक लसूण आलीची पेस्ट तुमच्याची टाक ती काय ती वाटेल दोन्ही पण तीच आहे वा लय झाली ह्याला आता कशाला लागणार आहे का नाही थोडी ठेवाय की कशाला तर उपयोगी येईल घरी लागेल कशाला तर ज्यादा टाकून काय त्याचं असू द्या टाका आता गेलं पण म्हणतंय राहा नाही मी फालत केलं ग सकाळ धरणं बघा ही कामं चालू आहे ती एक 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 सगळं घेतलं उरकून आता फक्त पोळ्या लाटायचं तेवढं राहिले त्या सगळं वापराव पळीन हलव समजून घ्या बहिणीनं लय काय माहिती याड बाडून गेले मी झाली सगळ्या जगातल्या बायका असल्या जायते का अर्ध्या डोक्याच्या नवऱ्यासनी म्हणल्यावर काय नुसतं कचकाटून काय गाड्यांना देखील हाताने स्वयंपाक करा येतोय तुम्ही करताय त्यापेक्षा 4 पटीनं चांगलं येतंय मला एक सांग पोरगी आवडते का पोरगा आवडतं खरंच सांगायचं जे तुला म्हणशील आता पोरगा आवडतं का पोरगी कसं असतं माहिती आहे का पोरं काय पुरी काय बघितलं तसं नव्हे आता काय पाहिजे अपेक्षा काय पोराची का पुरीची आता होय आता पोराची अपेक्षा आहे पोरगी आहे की आता किती दुसरी पोरगन पोरगी आई बाप्पाला पाहिजेलच पोरं असू द्या किंवा पोरी असू द्या आयुष्यात आपली लेकरं आपल्याला असणं गरजेचं आहे तुम्हाला ही पण सांगते अगं लेकरात तू कशी भेदभाव करायला लागली हा पोरगी पाहिजे का पोरग पाहिजे ब्रह्मदेव आहे काय तू सवासनी घालायला लागल्या म्हणून विचारतेस हा देव दिल ती फळ घ्यावं लागतंय भलं देवाला तुम्ही काय बी मागा तसं नाही व असं आहे व तिच्यासाठी मी मागणार आहे म्हणून विचारते तुम्हाला काय तुमच्या रग लागली प्रत्येक टायमाला नुसतं कसं नवऱ्याला कसा उकळायचा आणि कसा लुटायचा तेवढंच धंदा लावले तो तुम्ही मागितलं यश आलं भांडण करून मी बोलते पण त्या बोलण्या माग सुद्धा प्रेम असतं आशीर्वाद असतो तुम्हाला नाही कळत कशाचा आशीर्वाद असतो येणाऱ्याला आलाय का हा असा आशीर्वाद असतो बघ म्हणून सांगतो नवऱ्याला कधी ताप द्यायचा नसतो एक नंबर झाले बरं एक नंबर छान झाली या बाबा माझ्या सुगरणीला अगं माझे सुगरण असं या बाबा असावा बघा खुसखुशीत झाल्या तया काय नांगळ्या कर आपल्या त्यांमध्ये कच राहिले तर हा ही खुसखुशीत झाले तर होय
तू एकला खातो का? भाऊजीच्या अंगात आली या चरबी. आज सकाळ सकाळ पट्ट्या गेल्यावर टाकून आलोय. बघू देच मला कोण काय करतं. पण टाकून बघते काय होतंय ते नेमकं. होय काय नाही होत. तू आधी उड्या हाणाय चालू कर, मग मी सांगतो तुला. बघ कसं बोलते आडवं. टाक त्यांच्या नादाला लागून नाही चालत. सगळं टाक निमट टाक. थांब. देवाचं कारण चालू आहे. गोड बोलावं, निर्मळ बोलावं, जरा चांगलं बोलावं माणसाला. बायको सकाळ एवढे पातेल भरून आमटी करायची झाली तर त्याला मटेरियल चिकार झाली त्या मनानं. हळदी पुढे आणली ना. चुलीला जाळले झाला काही टाकल्या टाकल्याच भजी करापते. मोठं मोठं सोडा म्हणजे चार 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 दे येतात. ती चार बारकं चार बारकं चार 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 पीठ लय पाताळ केले, जरा घट्ट पाहिजे होतं. मस्त झाले त्यांच्या बापाला. पीठ टाकते. आई तर माझी जेव्हा पुरण घातलेलं 4-5 किलो डाळ होती तेवढं सगळं एकटीनं पुराण वाटलंय. तिचं बावटीनं बावट भरून आले तया इतकं तिनं पुराण वाटलंय. सकाळ धरणं वाटते दाबा ढीग लावू नको इतका ते जळण उचलून तिकडे उकड टाकतात. भाषेला काय सोडूस तर जाऊ दे, नुसतं खाल्लं उकळ्यात चालवायचं. पीठ विसरू जातं आणू पिठात काय सोडा जास्त झाला आहे का काय ते असं नाही होतंय? नाही लय काय करा माहिती वहिनी? हा पीठ पण थोडं टाकावं लागतंय आणि मोठं मोठं सोडा जरा. काय झालंय कांदा झाला जास्त आणि पीठ झालंय कमी. त्यामुळं कांदा झालाय जास्त आणि तुम्ही सोडा टाकलाय भरपूर, कारण त्या नांगळ्या फुगते ते किती बघ. सोडा टाकावाच लागतो बा. बाया करते त्या बायासनी ना काय येडं लावतो मी. अगं पण पट्ट्यासारखं ये पाहिजे ग करायला. बाया करते त्या बाया करते त्या म्हणजे काय करते त्या बाया नेमकं? वाट्या हा, घ्या असं लाखाचं बारा करते त्या काय? वाट्या घ्या दिवस उगायला आता मावळायला. उगं कालवा लावलाय 2 तास झाले येळवणीची आमटी करते. मी असतो तर एवढ्यात झाली असती आमटी. चंपा मावशीला आणा जावा गाण्याला जावा. कारभारी घेऊन ये जावा जावा. चला आमचा तिकडं आहे. कसं आहे बायांची का माहिती, बायांची आधी असं पीठ पाताळ करायचं, धिरड गुळवणी आणि परत वरनं कालवायचं. काय येडं लावू करू द्या आम्हाला सुखासुखी. का लागला येड लावायला? तुम्ही सुखासुखी करताय. कळशी बरं आमटी करा, घागर बरं ही करा. आणलं की आम्हाला आहे की काळजी हो, तुम्हाला नसली तर. तुम्ही नुसतं शेलक्या घासा पैसे कुठं नवऱ्याचं कसं घालवाय त्या ठिकाणीच पाठवताय ना. वाचाय ठिकाणी कुठं पाठवताय 10-5 वाचले तर म्हणून. अगं लय तुझं झालं, देवाचं काम आहे म्हणून 4 माणसं आली ग बसतोय. नाही तुला सांगितलं जास्त कसं आहे ते. कशी रांगोळी काढली बघा जरा. त्या रांगोळीकडे बघून तिला मेहंदीवर काहीतरी विसर चांगला पडू द्या. अगं रांगोळीकडे बघून प्रकाश पडत नाही ग. देवाचं एवढं मोठं कारण करायला आली, जरा दंडवट घे आणि देवाला माग. मला जरा चांगली सद्बुद्धी येऊ दे, नवऱ्याला मी जरा चांगलं बोलू दे म्हणून. सारखं हात करून बोट करून नाचून नाचून सांगते. हा हा आली का? हाय तिथं आली का? दात खाऊन दात पडतेल. तिला खाऊन आला जोर हसायला. आता गिळलं हिनं खाल्लं त्यामुळे तर तरी आली आहे हिला. कर कर येळवण्याची आमटी कर, बघू ती कसली होती. हिरव्या मिरचीचा कट यायला लय उशीर लागतो. तर आता ही झाली आमटी तयार. इकडं भजी करायला तयार चालू आहे. इकडं पापड्या येत्या. तर संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं दाखवतो ह्यांनी काय काय बनवते ते अजून.